आपल्या घरात वैवाहिक कार्यक्रम असतील किंवा आपण सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर आपल्या गावात किंवा शहरात आपल्या परिचित नेहमीच्या सोनाराचे दुकानात जाऊनच सोने चांदी खरेदी करा. जे भाव आपणास मोठ्या शोरूम मध्ये मिळते ते पेक्षा कदाचित कमी भावात आपल्याला आपल्या परिचित सोनाराच्या दुकानात आपल्या आवडीचं व कमी मजुरीत सोने व चांदीचे दागिने बनवून दिले जातील. वेळप्रसंगी आपल्या परिचित सोनार आपल्या संकटकाळी कामी येतो तेव्हा दुकान लहान असले तरी आपल्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या दुकानातूनच सोने चांदी खरेदी करा. चला ह्या आठवड्यात कसा राहिला सोने चांदीचा भाव हे आपण जाणून घेऊया. गोल्ड सिल्वर रेट क्रॅश. चांदीची किंमत तब्बल 2 लाख रुपयांनी स्वस्त तर सोन्याच्या दरात 50,000 रुपयाची घसरण. मध्य पूर्वेतील तणाव आणि अमेरिका इराण संघर्षामुळे सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मध्य पूर्वेतील तणाव आणि अमेरिका इराण संघर्षाचा 5वा आठवडा सुरू झाल्याने सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात 2.2% आणि चांदीच्या दरात 3.8%ची घसरण झाली. दरम्यान भारतातील सोन्याचे दर त्याच्या विक्रमी उच्चांकापेक्षा 50,000 रुपयांपेक्षा जास्त खाली आले तर चांदीचे दर त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 2 लाख रुपयांपेक्षा जास्त खाली आहेत. अलीकडच्या काही दिवसात सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली असली तरी एकूणच बाजार दबावाखाली आहे. मजबूत डॉलर, वाढता कच्च्या तेलाच्या किमती आणि व्याज दराबद्दल वाढती चिंता ही यामागील मुख्य कारणे मानली जात आहेत. सोने आणि चांदीचा भाव काय? आंतरराष्ट्रीय बाजार कॉमेक्सवर सोन्याचा भाव 2,239% घसरून $4,702 प्रति औंस झाला. चांदीचा भाव 3.82% घसरून $73.17 प्रति औंसवर पोहोचला. त्याच वेळी अमेरिकन सोन्याचे वायदे 1.7% घसरून $4,675.67 वर पोहोचला. तर चांदीच्या दरात आणखी घसरण झाली आणि तो 2.91% घसरून $72.99 प्रति औंसवर पोहोचला. देशांतर्गत वायदे बाजार सोने आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी 0.02% घसरून 1,49,650 रुपये प्रति 10 ग्रॅमवर सोने बंद झाले. हे त्याच्या 2,02,984 रुपये प्रति 10 ग्रामच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा सुमारे 53,334 रुपयाची कमी आहे. चांदीबद्दल बोलायचे झाल्यास MCX वरील मे महिन्याच्या डिलिव्हरीचा भाव शेवटच्या ट्रेडिंग दिवशी 4.48% घसरून रुपये 2,32,600 प्रति किलोवर बंद झाला. हा भाव त्याच्या रुपये 4,39,337 प्रति किलो या सर्वकालीन उच्चांकापेक्षा रुपये 2,06,737 ने कमी होता. सोन्या चांदीच्या किमतीत घसरण का? तज्ज्ञांच्या मते भूराजकीय तणावामुळे सुरुवातीला सोन्याला एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून मागणी वाढली होती. नंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने संघर्ष लवकर संपण्याच्या आशा मावळल्या, ज्यामुळे बाजारातील भावामध्ये बदल झाला.
तज्ज्ञांच्या मते अमेरिकन डॉलरच्या मजबूतीमुळे सोन्या चांदीच्या किमतीवर दबाव वाढला आहे. जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा इतर देशातील गुंतवणूकदारांसाठी हे धातू खरेदी करणे अधिक महाग होते, ज्यामुळे मागणी कमी होते आणि किमती खाली येतात. गुरुवारी भारतीय वायदा बाजारात म्हणजेच MCX मध्ये सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. MCX वर सोनं 1,49,650 रुपये प्रति 10 ग्रामवर बंद झालं, तर चांदी 4.48% च्या मोठ्या घसरणीसह 2,32,600 रुपये प्रति किलोच्या पातळीवर स्थिरावली. आज म्हणजेच शनिवारी MCX वरील व्यवहार बंद असले तरी जागतिक बाजारातील म्हणजे ग्लोबल मार्केटमध्ये संकेत मात्र चिंताजनक आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात म्हणजे कॉमेक्स मध्ये चांदी $2.108 घसरून -3.82% च्या घसरणीसह $73.170 प्रति औंसवर आली आहे. त्याच वेळी सोनं देखील 1,01,10.40 च्या म्हणजेच -2.29% मोठ्या घसरणीनंतर 4,702.70 प्रति औंसवर व्यवहार करत आहे. किमतीतील घसरणीची मुख्य कारण जागतिक स्तरावर डॉलर इंडेक्समधील मजबूती आणि बॉन्ड बिल्डमधील वाढीमुळे मौल्यवान धातूवर दबाव वाढला आहे. मध्यवर्ती बँकांच्या व्याजदराबाबत कळक दृष्टिकोन आणि भू-राजकीय तणावात किरकोळ घट होण्याचे संकेत मिळाल्याने गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीऐवजी इतर पर्यायांकडे वळले आहेत. याशिवाय तांत्रिक सुधारणांमुळे उच्च स्तरावर नफा वसुली हवी राहिली, ज्यामुळे कॉमेक्स आणि देशांतर्गत बाजार या दोन्ही ठिकाणी विक्रीचा ओघ पाहायला मिळाला. बाजाराची स्थिती आणि गुंतवणूकदार बाजार सध्याची स्थिती पाहता मोठे गुंतवणूकदार सध्या सोने चांदी सारख्या कमोडिटी पासून अंतर राखत आहेत. अनिश्चिततेच्या वातावरणामुळे गुंतवणूकदार सध्या वेट अँड वॉच असं धोरण अवलंबून आहेत, ज्यामुळे किमतीमध्ये सातत्याने घसरण दिसून येत आहे. किमतीमधील ही घसरण सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी ठरली आहे. भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असून या काळात दागिन्याची मोठी मागणी असते. भारतीय कुटुंबासाठी किमती काहीही असल्या तरी सोने चांदीला नेहमीच प्राधान्य दिलं जाते. अशा परिस्थितीत कमोडिटी मार्केटमधील ही मोठी घसरण अशा लोकांसाठी खरेदीची उत्तम संधी ठरू शकते, जे दीर्घकाळापासून भाव कमी होण्याची वाट पाहत होते. आपणास या आठवड्यात सोने चांदीच्या दरात झालेली भाव वाढ व घट याबद्दल माहिती कशी वाटली ते आपण कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. व सोने चांदीचे दररोजचे भाव पाहत राहण्यासाठी आपल्या हक्काची प्रसारवाहिनी स्वर्णकार समाज प्रसारवाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ताला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद. जय नरहरी. नागपूरहून मी दिनेश येवले, मुख्य संपादक ऋग्वेद सुवर्ण वार्ता.